जय महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी कोण होता यावरून मोठा वादंग पेटवला आहे. हा वाद पेटवला आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी. आमदार साहेबांना माझं या ठिकाणी सांगणं आहे, तुम्ही रामाला एकेरी राम म्हणताय, विठ्ठलाला एकेरी विठ्ठल म्हणताय. राम अयोध्येचे राजे होते, तुम्ही रामाला राम महाराज असं का म्हणत नाही? कारण रामाला जर राम महाराज म्हटलं तर एका राज्यापुरतं मर्यादित असं चौकट तयार होईल आणि म्हणून त्या चौकटीतून रामाला बाहेर आणलेला आहे. म्हणून फक्त एकेरी राम हा आदरयुक्त आहे, हा हृदयात असतो. तसाच छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे आणि म्हणून शिवाजी हा हृदयात आहे. मग त्याला आम्ही महाराज म्हणजे एका छोट्याशा चौकटीत का अडकवायचा? त्यानं छत्रपती का म्हणायचं? शिवाजी माझा आहे, विठ्ठल पांडुरंग आपण काय म्हणतो, रामाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी एकेरीच उल्लेख आहे ना, रामाचं मंदिर आहे. तसंच आहे या ठिकाणी धर्मपंडितांनी शिवाजी महाराजांना कमी दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यामध्ये उभा करताना जो विरोध कोणी केला असेल तर धर्मपंडितांनी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला तर धर्मपंडितांनी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हरावेत आणि अफजल खान जिंकावा म्हणून चंडिका यज्ञ 400 पंडितांनी केलेला आहे. ही पंडित लोक शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्यासाठी, जर सर्वसामान्य भोजनातील माणूस विद्वान असेल तर त्याला संत म्हणतात आणि उच्चवर्णीय असेल तर त्याला स्वामी म्हणतात. याचा अर्थ काय? स्वामी म्हणजे जगाचा आणि संत म्हणजे मर्यादित एखाद्या पंथाचा. हे धर्मपंडितांनी केलेलं जे गणित आहे, हे षडयंत्र आहे. हे गायकवाड आमदार साहेब आपण थोडं समजून घ्या. शिवाजी हे महाराष्ट्राचं दैवत आहे. जर राम हे उत्तरेच्या राजाला आपण दैवत मानले तर महाराष्ट्राच्या राजाला देखील संपूर्ण देशाने दैवत मानावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर शिवाजीच म्हटलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.